नमस्कार, स्मार्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे। बाजारामध्ये जसे समोसे मिळतात तसे आपण घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर इथं आपण समोसे बनवण्याकरिता आपण एक परात घेतलेली आहे आणि 2 कप आपण मैदा घेतलेला आहे। 1 चम्मच आपण ओवा घेतलेला आहे। ओवा आपण हाताने चांगलं चोळून घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये टाकून द्यायचं आहे। 1 चम्मच आपण मीठ घेतलेला आहे। तर मीठ आपण चवीनुसार घेतलेला आहे। मीठ आपण टाकून घेऊन आता आपण मोहनसाठी तेल घेऊया नाहीतर तूप घेऊया। तर इथं मी 4 चम्मच तूप घेतलेला आहे आणि तुपाला मी थोडं गरम केलेलं होतं। आता आपल्याला तूप आणि मैद्याला चांगल्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। तूप आणि मैदा एकत्र मिक्स झाला पाहिजे तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला तूप नाही घ्यायचं असेल तर तुम्ही 4 चम्मच तेल घेऊ शकता। तर तुपानं एकदम खुसखुशीत आमचे समोसे बनून तयार होईल याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे। तर थोडं पाणी करून आपण एक समोस्याचा आपण डो लावून घेऊ। थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे आणि घट्टसर आपल्याला डो लावून घ्यायचा आहे। आपल्याला पातळ डो नाही पाहिजे। एका ओल्या कपड्याने आपण 20 मिनिटासाठी डोला बाजूला ठेवून देणार। आता आपण स्टफिंग बनवून घेऊया। तर इथं आपण 4 बटाटे घेतलेले आहे। तर बटाट्यांना उकळून घेतलेलं आहे। आता आपण एका मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊ। तर मॅश आपण जास्त नाही करायचं आहे, थोडे आपल्याला मोठे ठेवायचे आहे बटाटे। तर आपण 4ही बटाटे चांगल्यानं मॅश करून घ्यायचे आहे। तर इथं आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहे। तर इथं मी एक कढाई घेतलेली आहे आणि गॅसवर चांगली तापून घेतलेली आहे। 1 चम्मच तेल घेतलेला आहे। तेल चांगला गरम झाला की आपण जिरा टाकून घेऊ। जिरा चांगल्याने तडतडले की आपण 1 चम्मच खिसलेला आला टाकून घेऊ। तर इथं आपण 1 चम्मच खिसलेला आला घेतलेला आहे। 3 आपण हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे। तर हिरवी मिरची आपण टाकून घेऊ। जिरं, आलं, मिरची आपण चांगल्याने फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहे। थोडेसे आपण कढीपत्ता घेतलेला आहे। तर कढीपत्ता याच्यात टाकून घेऊ। कढीपत्ता मी इथं फ्रेश घेतलेला आहे। तर आता आपण थोडंसं फ्राय करून घेऊ तेलामध्ये। आता हे सर्व फ्राय झाले की आपण ड्राय मसाले याच्यात टाकून घेणार आहोत। अर्धा चम्मच आपण लाल तिखट घेतलेला आहे। तर लाल तिखट आपण कढईत टाकून घ्यायचं आहे आणि 1/4 चम्मच आपण हळद घेतलेली आहे। तर हळद पण टाकून घेऊ आणि 1 चम्मच आपण धनियाचा पावडर घेतलेला आहे। तर धनियाचा पावडर पण आपण टाकलेला आहे। अर्धा चम्मच आपण गरम मसाला घेतलेला आहे। तर गरम मसाला आपण टाकून घ्यायचा आहे। आता आपण मसाले लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। तर मसाले आपले इथं चांगल्याने भाजले गेलेले आहे। मॅश केलेले बटाटे आपण टाकून घेणार आणि चांगल्याने मिक्स करून घेणार आहोत। तर मसाले आणि बटाटे आपल्याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे। चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे। तर मीठ आपण टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच आपण आमचूर पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण भाजलेल्या जिऱ्याची आपण पावडर घेतलेला आहे। तर आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली बटाट्याची स्टफिंग इथं रेडी आहे। थोडेसे आपण हिरवे धने घेतलेले आहे। तर हिरवे धने आपण कापून घेतलेले आहे एकदम बारीक। चांगल्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे। तर आपण स्टफिंग थंडी झाली की एका बाउलमध्ये स्टफिंगला काढून घ्यायचं आहे। मी येथे एका बाउलमध्ये स्टफिंगला काढून घेतलेलं आहे। स्टफिंगला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपण पीठ पाहून घेऊया। तर इथं 20 मिनिटं झालेलं आहे। तर आता आपण हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे पिठाला। समोस्याचा डो आपला खूपच चांगल्याने सेट झालेला आहे। 2 भागात आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि रोल करून घ्यायचा आहे। आता आपल्याला अंदाजाने एक समान गोळे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचे आहे। एकसारखे गोळे तयार होणार आणि आपल्याला लाटायला पण सोपं जाणार। आता आपण पुरी प्रमाणे लाटून घ्यायचं आहे।
तर आपल्याला अंडाकृतीचं असं लाटून घ्यायचं आहे. एकदम गोल आपल्याला नाही लाटायचं आहे आणि एक समान आपल्याला पूर्ण पुरीसारखं लाटायचं आहे. आपल्याला जास्त पातळ पण लाटायचं नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आहे. इथं आपण लाटून घेतलेलं आहे आणि मधातून कट करून घ्यायचं आहे. आता कट केलेल्या भागावर आपल्याला पाणी लावायचं आहे आणि शेवटच्या टोकावरून बंद करायचं आहे. तर आपल्याला चांगल्यानं बंद करायचं आहे. समोसा चांगल्याने बंद नाही झाला तर जेव्हा आपण समोसा तळणार तेव्हा हा तेलात सुटू शकते. समोसा आपण चांगल्या पद्धतीने बंद करून घेतलेला आहे. 2 चमच आपण स्टफिंग घेतलेली आहे. तर आता आपण स्टफिंग भरून घेतलेली आहे. आता आपल्याला वरचं जे समोसाचं भाग आहे तिथं आपल्याला अर्धा इंच असंच मोकळं सोडायचं आहे आणि वरच्या भागावरही आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. तर समोसा आपला इथं रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला समोसा रेडी झालेला आहे. दुसरा समोसा पण असंच बनवून घेणार आहोत. तर तशाच प्रमाणे आपण लाटून घ्यायचं आहे आणि मधातून कट करून घ्यायचं आहे. कट केलेल्या भागावर पाणी लावून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. आता आपण स्टफिंग भरून घेऊ. बाजारामध्ये जसे समोसे मिळतात तसे आपण घरी बनवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट आपले समोसे बनून तयार होतात. इथं आपला सेकंड समोसा पण रेडी झालेला आहे. तर आपण इथं सर्व समोसे बनवून घेतलेले आहे. समोसे तळायला आपण तेल घेतलेलं आहे. तेल आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि चांगला गरम झालेला आहे. एक एक करून आपण समोसे टाकून घ्यायचे आहे. तेल आपल्याला जास्त गरम करून नाही घ्यायचं आहे. थोडा मीडियम ठेवायचा आहे. तेल इथे जास्त गरम असेल तर समोस्यांवर असे बबल्स येतात. त्याच्यामुळे आपल्याला तेल मीडियमच गरम ठेवायचं आहे. इथे आपण कढाईमध्ये समोसे टाकून दिलेले आहे. आता आपल्याला लो फ्लेमवरती समोसे तळून घ्यायचे आहे. समोस्यांवर गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. लो फ्लेमवरच आपल्याला समोसा तळायचा आहे. लो फ्लेमवर समोसा तळल्याने एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी आपला समोसा तळून तयार होतो आणि खूप वेळापर्यंत हा कुरकुरीत राहतो. समोसाला आपण तळताना थोडं पलटून घ्यायचं आहे. तर थोडं गोल्डन लाईट कलर आलेला आहे. तर आता आपण समोसे आपले फ्राय झालेले आहे. आता आपल्याला समोसा काढून घ्यायचा आहे. तर इथे आपले समोसे बनून तयार आहे. तर समोस्यांचा रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम चविष्ट आपले समोसे बनून तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.